Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्राच्या दिशेने एक मोठं चक्रीवादळ येतंय अशा बातम्या आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय. एक चक्रीवादळ जे आहे ते तयार सुद्धा झालेलं होतं समुद्रामध्ये, मात्र त्याचा महाराष्ट्रावरती येणाऱ्या 3 दिवसांमध्ये किती परिणाम होणार आहे आणि पावसाचा अलर्ट मुळात कुठल्या जिल्ह्यांना आहे, पुढच्या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल या भागांमध्ये अलर्ट देण्यात आलेला आहे का, आणि त्याचबरोबर कोकणात आणि उत्तर महाराष्ट्र असेल किंवा मुंबई ठाणे असेल या सगळ्याच परिसरांमध्ये नेमकी काय परिस्थिती असणार आहे तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घ्यायला हवं की सध्या काय परिस्थिती आहे आणि जे शक्ती चक्रीवादळ होतं ज्याची गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ज्याचा परिणाम महाराष्ट्रावरती होऊ शकतो असं म्हटलं जात होतं, त्याची नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे ते समजून घेतल्यानंतर आपण कुठल्या जिल्ह्याला कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे ते समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिले आपण जर बघितलं तर इथे जे वॉर्टेक्स फॉर्म झालेला आहे ज्याला शक्ती चक्रीवादळ असं नाव देण्यात आलेलं आहे. आता हे चक्रीवादळ जे आहे ते सुरुवातीला पाकिस्तानच्या दिशेला होतं, त्याच्यानंतर त्याचा परिणाम हा सौराष्ट्र कच्छ या भागांमध्ये होईल असं म्हटलं जात होतं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रावरती सुद्धा त्याचा परिणाम काही भागांमध्ये बघायला मिळेल असा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला होता. पण सध्या आपण बघितलं तर हे चक्रीवादळ जे आहे ते महाराष्ट्रापासून लांब गेलेलं आहे आणि त्याचाच अर्थ असा की त्याचा महाराष्ट्रावरती आता फारसा परिणाम होणार नाही. हवामान खात्याचे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी सुद्धा हे अंदाज जो आहे तो वर्तवलेला आहे की महाराष्ट्रापासून हे चक्रीवादळ जे आहे ते आता लांब गेल्यामुळे काही प्रमाणात याचा इम्पॅक्ट जो आहे तो आता महाराष्ट्रावरती होणार नाहीये आणि हे चक्रीवादळ किंवा त्याची जी तीव्रता आहे ती हळूहळू कमी होऊन 7 तारखेपर्यंत त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो संपलेला असेल असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे चक्रीवादळामुळे तरी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा मुसळधार पाऊस किंवा त्याचा एक तीव्र परिणाम जो आहे तो महाराष्ट्रावरती होणार नाहीये हे सध्या तरी क्लिअर झालेलं आहे. आता दुसरा मुद्दा जो हवामान तज्ज्ञांनी सांगितलेला होता की हे चक्रीवादळ जे आहे ज्याला एक सायक्लोनिक स्टॉर्म म्हटलं जातं त्याचं आता डिप्रेशनमध्ये त्याची तीव्रता जी आहे ती चेंज झालेली आहे. सायक्लोनिक स्टॉर्म हा जास्त तीव्र असतो, त्याची तीव्रता जास्त असते आणि आता त्याचा डिप्रेशनमध्ये एक एरिया जो आहे तो कन्वर्ट झालेला आहे. डिप्रेशन म्हणजे काय तर त्याची जी तीव्रता होती मुळात ती आता कमी झालेली आहे. तीव्रतेनंतर त्याचा एक कमी दाबाचं जे क्षेत्र आहे ते तयार होतं आणि मग आणखी इंटेन्सिटी त्याची कमी होऊन त्याचा परिणाम जो आहे तो होत नाही किंवा त्याची तीव्रता ही संपत जाते असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे अर्थातच महाराष्ट्रावरती आता या शक्ती चक्रीवादळाचा कुठलाही परिणाम होणार नाहीये. पण त्याचबरोबर आपण जर बघितलं तर महाराष्ट्रावरती इथं एक क्लाउड कव्हर जे आहे ज्याला एक क्लाउड कन्व्हेन्शन म्हटलं जातं ते तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळेच मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल या भागांमध्ये पाऊस पडू शकतो असा हवामान खात्याकडनं अंदाज वर्तवण्यात आलेला होता. सो आता आपण बघणार आहोत की महाराष्ट्रावरती हे जे क्लाउड कव्हरेज आहे त्याच्यामुळे कुठल्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे, कुठल्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो ते आपण समजून घेणार आहोत. त्याच्या आधी आपण बघूयात की के एस होसाळीकर यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे शक्ती चक्रीवादळाबद्दल. तर जसं मी म्हटलं की त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे चक्रीवादळ जे आहे त्याची तीव्रता जी आहे ती आता कमी झालेली आहे. अरेबियन सी मध्ये हे होतं, अरबी समुद्रामध्ये ते होतं, ते आता वीकेंड, इट हॅज वीकेंड असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्याची तीव्रता जी आहे ती कमी झालेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलेलं आहे की 7 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ते डिप्रेशनमध्ये कन्वर्ट होऊन त्याची तीव्रता आणखीन कमी होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे याच्यामध्ये. सो जे मी म्हटलं किंवा जो अंदाज आपण बांधण्याचा प्रयत्न केला सॅटेलाइट इमेजवरनं तेच त्यांनी ट्विट करून जी माहिती आहे ती सुद्धा दिलेली आहे. आता आपण बघूयात की कुठल्या जिल्ह्यांना कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे, कारण जे क्लाउड कन्व्हेन्शन आहे ते तयार झालेलं आहे महाराष्ट्रावरती. सो अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण जे आहे ते तुम्हाला बघायला मिळत असेल. तर कुठल्या जिल्ह्याला कुठला अलर्ट आहे ते सुद्धा आपण थोडक्यात बघूयात. सिंधुदुर्गला सोमवारसाठी म्हणजे आजसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भ या भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस इथे होण्याची शक्यता आहे. अगदी तुरळक ठिकाणी सुद्धा तुरळक पाऊस जो आहे तो सुद्धा पडू शकतो, मात्र अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस मुळात पडेल असं सध्या तरी चिन्ह दिसतं. याच्यामध्ये अमरावती असेल, वर्धा असेल, यवतमाळ असेल, अगदी गडचिरोली, गोंदिया इथं सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी इथं सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढे आपण बघूयात की मंगळवारसाठी काय अंदाज आहे.
आता मंगळवारसाठी तुम्ही बघितलं तर इथला येलो अलर्ट हा इकडं उत्तर महाराष्ट्रामध्ये जो आहे तो शिफ्ट झालेला आहे, पण विदर्भातल्या काही भागांमध्ये येलो अलर्ट आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर धुळे, नंदुरबार, जळगाव इथं सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर नाशिक असेल, पालघर असेल, ठाणे असेल या भागांमध्ये सुद्धा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे इथं सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती सध्या तरी वर्तवली जाते. बुधवारसाठी आपण जर बघितलं तर बुधवारी पालघर आणि ठाणे या भागांमध्ये येलो अलर्ट आहे. त्याचबरोबर सातारा आणि सांगली, सोलापूर इथं सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान खात्याकडनं. सो इथे सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. अर्थात हे अंदाज जे आहेत ते बदलत असतात, कारण जशी जशी परिस्थिती समुद्रातली परिस्थिती बदलत असते तसे तसे हे अंदाजही बदलतात. मात्र सध्या तरी पुढच्या 3 दिवसांसाठी या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या काय परिस्थिती आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी, हवामानाचा अंदाज जाणून घेण्यासाठी मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.